नमस्कार. बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, स्वच्छ भारत अभियान यांच्या अंतर्गत आता सरकारकडून एक नवीन योजना निघालेली आहे. त्या योजनेचं नाव आहे शौचालय योजना, ज्यामधून तुम्हाला आता सरकारकडून शौचालय भरण्यासाठी 12,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. ह्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला तर मग या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन SBM गव्हर्नमेंट इन असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सिटिझन रजिस्ट्रेशन ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. गेट OTP ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार, तो OTP तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे स्वतःचे नाव टाकून द्यायचे आहे आणि आडनाव टाकायचे आहे. नंतर तुमच्याला जे जेंडर आहे, मेल फिमेल जे काही असेल ते निवडायचं आहे आणि इथे तुमचाला स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जे इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आणि खाली कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉगिनच्या पेजवर यायचं आहे. लॉगिनच्या पेजवर येऊन तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवायचा आहे. OTP पाठवल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे आणि खाली एक कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर साइन इन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचे जे लॉगिन जे डॅशबोर्ड आहे ते ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे राज्य आहे आणि तुमचा जो जिल्हा आहे निवडून घ्यायचा आहे. तुमचे जे तालुका आहे तो निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचे जे ग्रामपंचायत आहे ते निवडून घ्यायचे आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं जे गावाचे नाव आहे ते इथं निवडायचे आहे. त्यानंतर हॅबिटेशन नेम जे आहे, जे तुमचं जे गावाचं नाव आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. नंतर खाली तुम्हाला जे ॲज पर आधार नंबरवर जे नाव आहे जसं तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे आणि टर्म्स अँड कंडिशन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय आधार नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय आधार नंबर क्लिक केल्यानंतर तुमचे जे आधार आहे ते व्हेरीफाय होऊन जाणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या जे वडिलाचे नाव आहे ते वडिलाचे नाव इथं टाकून द्यायचे आहे. तुमचे जे जेंडर आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. फिमेल असेल मेल असेल जे काही असेल ते निवडून घ्यायचं. तुमची जे कॅटेगरी आहे, तुम्ही APLमध्ये येता का BPLमध्ये येता ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. आणि इथे तुम्ही तुमची जे सब कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही येणार आहे, जनरल असो SC SC ST असेल त्याच्यामध्ये तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली येऊन तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला जसा तसा तुमच्या आधारावर आहे तसा इथं टाकून द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा जो IFSC नंबर आहे तो IFSC नंबर म्हणजे बँकेचा जो IFSC नंबर आहे तो इथं टाकून द्यायचा आहे. त्यानंतर IFSC नंबर टाकल्यानंतर ते तुमचं जे बँक आहे ते बँकेचे इथं नाव येऊन जाणार आहे. तुमचं ब्रँच जे आहे ते येऊन जाणार आहे. त्यानंतर ब्रँच ॲड्रेस जो आहे आणि जे राज्य आहे ते सगळं जसं तसं इथे येऊन जाणार आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो अकाउंट नंबर आहे बँकेचा तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे. खाली तुम्हाला आणखी एक ऑप्शन द्यायचा आहे, कॅन फर्स्ट पेज ऑफ पासबुक. तुम्हाला तुमचं इथं पासबुक अपलोड करायचं आहे आणि अप्लाय या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे हा सबमिट होऊन जाणार. सबमिट झाल्यानंतर इथे तुम्हाला एक मेसेज दिसत आहे, त्याच्यावर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमचे जे फॉर्म आहे भरलेला तर जर तुम्हाला पाहायचा असेल तर साईडनं तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, त्यामध्ये व्ह्यू ॲप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं. व्ह्यू ॲप्लिकेशन याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जो फॉर्म भरलेला आहे तुम्ही ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचे जे सचिव आहे त्यांना त्या फॉर्मची प्रिंट द्यायची आणि त्यांना सांगायचं आहे की मी फॉर्म भरला आहे ऑनलाईन. मग त्यावर ते चौकशी करून तुमच्या घरी पाहायला येणार, तुमच्या घरी शौचालय आहे की नाही आहे त्याच्यानुसार तुमचे जे कागदपत्र आहेत ते व्हेरीफाय केलं जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून शौचालय योजनेचा फॉर्म भरू शकता.